जर तुमचा आवडता प्लेयर के.एल. राहुल असेल आणि तुमची जर आवडती टीम आरसीबी असेल तर तुमच्यासाठी सगळ्यात गुड न्यूज आहे. तुम्ही म्हणू शकता की एक प्रकारे आता के.एल. राहुल आरसीबी मध्ये येणार आहे आणि आरसीबीचा कॅप्टन होणार आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलं. तर आरसीबीचा कॅप्टन होण्यासाठीच के.एल. राहुलला आरसीबी संघामध्ये घेत आहे. हे जवळपास ऑफिशियल कन्फर्म झालेलं आहे. फक्त अनाउन्समेंट बाकी आहे, परंतु जवळपास 100% कन्फर्मच झाले तुम्ही असं म्हणू शकता. आणि के.एल. राहुलनं मग लखनौ का सोडला असा जर प्रश्न कोणाला पडला असेल, जर तुम्ही आयपीएलचा प्रत्येक मॅच बघत असाल आणि ज्या प्रकारे लखनौच्या मालकाने गोयंकाने के.एल. राहुलला ग्राउंडमध्ये ज्या प्रकारे झापलं होतं ते बघून सगळेच असं म्हणत होते की के.एल. राहुलनं लखनौ सोडायला पाहिजे. आणि विशेष म्हणजे जे दिग्गज क्रिकेटपटू आहेत किंवा जे क्रिकेटचे एक्सपर्ट आहेत अशा लोकांनी या गोष्टीचा तीव्र निषेध केला होता. तुम्ही एखाद्या खेळाडूला तुम्ही डायरेक्टली असं ग्राउंडमध्ये नाही बोलू शकत किंवा ग्राउंडमध्ये नाही झापू शकत, अशा प्रकारच्या कॉमेंट केल्या होत्या. जर काही तुम्हाला राग आला असेल किंवा जी काही तुमची प्लॅनिंग असेल ते तुम्ही ड्रेसिंग रूम मध्ये बोला किंवा कॅमेऱ्याच्या समोर बोलू नका ना, अशा प्रकारच्या अनेक जणांनी कॉमेंट केल्या होत्या. आणि ते बघून खूप जास्त वाईट वाटत होतं. विशेष म्हणजे के.एल. राहुलसाठी मागचं सीझन चांगलं गेलं नव्हतं आणि विशेष म्हणजे लखनौनं पण चांगला परफॉर्मन्स केला नव्हता. याला दुसरं पण कारण समोर येतंय ते म्हणजे की गौतम गंभीर सोडलं. गौतम गंभीरनं सोडल्यामुळे लखनौनं चांगला परफॉर्मन्स केला नाही असं पण सांगण्यात येते. ठीक आहे, आता गौतम गंभीरनं जरी सोडलेलं असेल मग आता कॅप्टन म्हणून के.एल. राहुलवर जिम्मेदारी गेली आणि सगळ्यात जास्त के.एल. राहुलला ब्लेम करण्यात आलं. आणि ठीक आहे, तेव्हा सगळेच ब्लेम करत होते, त्याच्यामध्ये पण काही प्रॉब्लेम नव्हता. परंतु लोकांना वाईट तेव्हा वाटलं जेव्हा लखनौच्या मालकाने भर ग्राउंड मध्ये त्याला सगळ्याच लोकांसमोर झापलं आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर अनेक जण असं म्हणत होते की के.एल. राहुलनं सोडायला पाहिजे लखनौ, आणि झालं पण तसंच. के.एल. राहुलनं आता लखनौ सोडलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आरसीबीचे फॅन्स आहेत त्यांच्यासाठी ही खुशखबर आहे की आरसीबी मध्ये येऊन तो कॅप्टन होऊ शकतो. जवळपास कॅप्टनच होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं विराटच्या मार्गदर्शनाखाली तो कॅप्टनशिप यशस्वीपणे पार पाडू शकतो असं पण बोललं जात आहे. आणि जोपर्यंत विराट आहे तोपर्यंत त्याला गायडन्स नक्कीच करेल. अशा प्रकारे एक प्रकारे तुम्ही म्हणू शकता जर तुम्ही आरसीबीचे फॅन्स आहेत आणि के.एल. राहुल पण तुम्हाला आवडतो तर त्यांच्यासाठी ही खूपच गुड न्यूज आहे. तर विशेष म्हणजे आता के.एल. राहुल आल्यानंतर नक्की त्याला कॅप्टन केलं जाते का नाही हे पण बघणं गरजेचं आहे. परंतु असं 100% जवळपास कन्फर्म आहे कॅप्टनच केलं जाईल. आणि बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की कॅप्टनच करायला पाहिजे. आता नक्की आरसीबी मध्ये येऊन तो कॅप्टन होईल का नाही, आरसीबीला ट्रॉफी जिंकून देईल का नाही हे येणारा काळ सांगेलच. परंतु लखनौ सोडून मात्र त्यानं चांगली गोष्ट केली, कारण अशा प्रकारचा अपमान सहनच नाही करायला पाहिजे. आणि विशेष म्हणजे आता आरसीबीचा फॅन बेस आहे, लखनौचा तर फॅन बेस बी नव्हता, म्हणून आरसीबी मध्ये आल्यानंतर के.एल. राहुलचं मार्केट खूपच वाढणार आहे. हे मात्र 100% खरं आहे.